डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला, नाही तर आम्ही अजूनही बुद्धूच असतो. एवढी चांगल्या साड्या तुम्हाला, तुमच्याकडं पाहिल्यावर आपल्याकडं पाहिल्यावर लोकांना वकायला होत होती. आणि स्वतः महाराष्ट्राचे मूल निवासी पक्के मराठी असताना आर्य ब्राह्मणांच्या विरोधात लढाई केल्यामुळे त्यांनी इथलेच आपली माणसं हाती धरून आपल्याच माणसांना अच्युत बनवलं. आणि ती अच्युतता नष्ट करण्यासाठी पहिला पाऊल टाकला नामदेवानी आणि ज्ञानदेवानी. पानातिपात वेरमणी शिक्कापदं समादयामि. कोण सांगतो याचा अर्थ सांगा इकडून. आणि रविवारच्या दिवशी नाही काय बाई, सध्या बाबळे महाराज म्हणले, पण आम्ही सध्या अंडी तळून खाऊ का? बुद्धांप्रमाणे वागलं तर, बुद्धांप्रमाणे वागलं तर, बुद्धांप्रमाणे संहिता जपून पंचशिलाचं पालन करणारा सध्या जगात एकच संप्रदाय, वारकरी संप्रदाय. प्राणी मात्रावर दया करील, मुक्या प्राण्यांची हत्या करणार म्हणायला काय हरकत आहे की नाही? हो. मग तुकाराम महाराज काय म्हटले या भगवान बुद्धांचं ट्रान्सलेशन विचारांचं जसं तसं. भूत दया गाई पशूंचे पालन, भूत दया गाई पशूंचे पालन, भूत दया गाई पशूचे पालन, भूत दया गाई पशूचे पालन. तानेल्या जीवन वना माझी, तानेल्या जीवन वना माझी, भूत दया गाई पशूचे पालन, भूत दया गाई पशूचे पालन. मला हे सांगायचंय, शिवाजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहू छत्रपती फुले आंबेडकर असतील, या सर्वांनी वारकरी संप्रदायाची री धरली, तुकोबारायांच्या विचाराची, आणि तुकोबारायांनी बुद्धांच्या विचाराची री धरली. जसं जसं बुद्धांचं चिंतन आहे तसं तुकोबारायांच्या अभंगात चिंतन आहे. हे मला विशेष वाटतं. हा कोणी अभ्यासच नाही केला. त्यामुळे हिंदू मुसलमानांच्या, हिंदू बौद्धांच्या जातीयवाद वगैरे हे दंगली लावणारे जे आहे ना, घोडमे दंगली लावणारे, त्यांनी हे वाचलं नाही ना, आम्हाला वाचू देत नाहीत. म्हणून तुम्ही वाचावं, वाचावं नाही नाचावं, पण वाचावं. आम्ही नाचायचं लय महत्व करतो, वाचायचं नाही. बाबासाहेबांचं घर म्हणजे पुस्तकांची पंढरी होती. क्या बात आहे. जगात जेवढ्या पदव्या आहेत तेवढ्या पदव्या घेणारा, ज्याच्या आजोबा पंजोबांच्या गळ्यामध्ये मडकी आणि गाडगी होती थुकायला, ढुंगणाला खराटा होता, विटाळ होतो म्हणून, कुत्र्या मांजऱ्यांना चांगली वर्तणूक होती, पण दलित म्हणून माणसाला चांगली वागणूक नव्हती. अशा काळात माझ्या बाबानं, माझ्या भीमानं काय शक्ती कामाला लावली? फक्त तुकोबाच्या अभंगाकडे पाहून. विणा वाजत होता रामजी बाबांचा, आणि त्या विण्याच्या सुरामध्ये रामजी बाबा अभंग गात होते. ऐशे कैशे झाले भोंदू, ऐशे कैशे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू. सुभेदार रामजी बाबांच्या घरात रोज कबीर पंथाचा विणा वाजवत होता. काय फालतू घर होतं ते? देवाच्या
करती छुमंतर ते भरती आपुली घर ग सांगती गाणे बाबा ते भरती आपुली घर ग सांगती गाणे बाबा हे भरती आपुले घर ग सांगती गाणगे बाबा हे भरती आपुले घर ग सांगती गाणगे बाबा बर का. आणि कोड विचारायला भक्तीने जी आली ना त्या वाऱ्यात अंगात आले त्याच्या ती तिची सून आहे आणि चुलत सासू तिला विचारायला आली आई कोणाला आई म्हणती सुनला आई बोल ग बोल लोक म्हणतात लय कडक वार रे बोल तुला काय पाहिजे ते मला सांग. ती म्हणली काय नाही आई माझ्या चुलत जावेनं नाही माझ्या सख्या जावेनं वीर खांडली. माझी भाषा समजते तुम्हाला आमच्याकडची भाषा आहे समजते ना. इकडं थोडं यायलो जायलो एवढंच आहे ना नाही तर सारखंच आहे आपलं यायलो जायलो बसायलो उठायलो करायलो खायलो मरायलो थोडं थोडं फरक आहे भाषेत बरं का. समजते ना माझ्या बहिणींनो. आई काय 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 असं 2-4 वेळा बोललं का बाया म्हणतात वारलंय कडक. काय नाही माझ्या जावेनं वीर खांडायला काढले ऐका बरं का. आणि तिला काल पाणी लागलंय तिच्या विहिरीचं पाणी आटावं असा उतारा सांगा. प्रार्थना काय पाहिजे का म्हणजे जावेच्या विहिरीचं पाणी हिला देखवत नाही ही दर महिन्याला पंढरपूरला जाते. पावल काय हो देव देव बाजारचा भाजीपाला नाही ना. देव म्हणजे ज्ञान. देव हा दिव शब्दातून तयार होतो. दिव या मूळ शब्दाचा संस्कृत अर्थ होतो प्रकाश. आणि देव म्हणजे देणारा. जो बन्सी भाऊंनी आणि ह्या BMC ग्रुपने आज 15 दिवसाचा हा रमाईचा आणि बाबासाहेबांचा शिवरायांचा छत्रपती फुले आंबेडकरांचा विचार 15 गावांमध्ये पोहोचवला. हे ज्यानं घडलं त्याला देव म्हणतात. देव म्हणजे प्रकाश विणारा. परप्रकाशितांना प्रकाशित करणाराला देव असे म्हणतात. पण हे देव वेगळेच आहे. तुझ्या जावेच्या विहिरीचं पाणी आटेल पण कडकनाथ 2 कोंबड्या पाहिजे. कडकनाथ कसं कळतं तिला बघा ना. कडकनाथ का माहिती का त्याच्या सध्या त्या पांढऱ्या कोंबड्या आहेत ना त्या मंत्राच्या नाहीत त्या यंत्राच्या आहेत. त्याला आहे ना अशी सुई टोचली का पॉयझनची ती असं फुगतंय एवढं त्याचं वजन वाढतंय पण ते कॅन्सरला घेऊन जाते. मग ही बरोबर म्हणती बघ 2 कडकनाथ त्यांचे पाय बांधून म्हणजे उडून नाही जायचे. पाय बांधून 5 किलो मुगाची डाळ 5 किलो उडदाची डाळ 5 किलो आटा 50 किलो इंद्राणी तांदळाचा कट्टा पाहिला. हिच्या घरी जेवढं नाही तेवढी यादी चालू आहे. 100 किलो साखर तुझ्या जावेच्या विहिरीचं पाणी 1 मिनिटात आटल एवढा उतारा. झाड म्हणजे कोण ज्याच्या अंगात आलंय ते झाडाच्या घराच्या मागं जो वडा आहे त्या वड्यात टाकून दे. तुझ्या नवऱ्याला पावशेर दारू पाच म्हणजे तो मागं बघणार नाही. हे असं झालं. एवढा मोठा उतारा टाकला. तिचं पोरग एका झाडाच्या आड लपलं होतं. याने तो उतारा टाकला. ते बेवडं गेलं मागं पाहायचं नाही सांगितल्यामुळे ते मागं नाही पाहिलं. ते गेलं. तिच्या पोराने एवढे ते कोंबड्या ते हलवा मिठाई पेढे बिडे ते डाळे बिळे तांदूळ पोताड्यात भरलं डोक्यावर टाकलं गेलं घरी. मम्मी म्हणजे बघ कशी करमत म्हणजे आता वर्षभर पाहायला नको बाजारात. कळलं का का फक्त भीक मागतो ग सांगती गाणे बाबा. का फक्त भीक मागतो ग सांगती गाणे बाबा. भक्त भीक मागतो ग सांगती गाणगे
बाबा का भक्त मागतो सांगती गाडगे बाबा का भक्त लोकांना फसवणाऱ्या बुवा बाबा ते प्रयागराजला गेल्या वर्षी भैयासाहेब तर काय एकटे करतील हो. भैयासाहेबांसारखे 1000 माणसं पाहिजेत. प्रयागराजला नद्या महत्वाच्या का गंजाडे साधू महत्वाचे सांगा बरं, मोठ्याने बोला. मग मायबापाचं काय चालू आहे सध्या? नाशिकची 4000 झाडं तोडायच्यात त्या गंजाड्या साधूंसाठी. हे आमचे वारकरी किती स्वच्छ आहे बघा. बघा हे कोरडे महाराष्ट्रात चिकन आहे, हे मुलांना शिकवतात. हे गाय किती गोड दिसते बघा. आहे का गांजा तंबाखू बिटी तरी आहे का हातात? एक चांगलं काम क्रोध असं काय आहे का वारकरी पंथात? त्या वारकरी पंथाला उलट फार भटाळून टाकलंय. एक तर कीर्तनकार बुवा म्हणतो प्रत्येकाच्या हातात पिस्तूल पाहिजे, मारून टाका एकमेकाला. अरे युद्ध नको, बुद्ध हवा सांगणारे बाबासाहेब आहे. हे कोणी सांगितलंय? पहिलं संतांचे अभंग पहा ना. अरे गोकुळामध्ये श्रीकृष्णांची विचारांची सामाजिक समतेची मुरली वाजू लागली आणि विचारवंत गोपाळ आणि गवळणी जेव्हा संघटित झाल्या तेव्हा ती अवस्था संत वर्णन करतात. तृणचारा चरू विसरली, ऐकताय ना? पक्षी कुळे निवांत राहिली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, वैरभाव समूळ विसरली, समूळ विसरली, वैरभाव समूळ विसरली, समूळ विसरली. वृंदावनी वर्षापूर्वी गोकुळ नावाच्या गावामध्ये कोणताही धर्म नव्हता, जाती नव्हत्या, वर्ण नव्हते. स्त्रियांना आणि पुरुषांना समान समान समानते. परत या पत्र पाठवलं गेल्यावर ते धाडसानं इथे येऊन बसले, त्याची किंमत करा जरा, टाळे वाजवा. एक काही कोणा नाव विचारत ते धाडसानेवर आलं की नाही. मग गोकुळ नावाचं गाव 7000 वर्षापूर्वी तिथे धर्म जात पंथ संप्रदाय देव पिऊ काही नव्हतं. लोक म्हणाले चला इंद्राची पूजा करायला. कृष्णाने सांगितलं इंद्र कधी दिसतो का? तुम्हाला कोणी सांगितलं इंद्र स्वर्गात राहतो? त्या स्वर्गातल्या इंद्राच्या जत्रेच्या नावाखाली लाखो रुपयाचा चुरळा तमाशे नाच गाणे ठेवून गुलाल उधळून गावाचे पैसे नष्ट करण्यापेक्षा ते पैसे गोळा करा आणि गोवर्धनावर झाडे लावा. इंद्राची जत्रा बंद करून गोवर्धनाची वृक्षाची इंद्राची जत्रा बंद करून गोवर्धनाची वृक्षारोपणानं पूजा करण्याचा संदेश देणारा जगातला लोकनेता म्हणजे श्रीकृष्ण आहे. माहीतच नाही आपल्याला ना. बाबासाहेब म्हणाले ती माणसंच होती, महापुरुष होते, त्यांना अवतार म्हणू नका असं म्हटलंय. पण त्यातले सद्गुण आहेत ना.
आणि त्यांनी कुठे सांगितलं आम्हाला अवतार म्हणा? हे पोथाड्याला येणाऱ्यांनी लिहिलंय, त्याला त्यांचं काय दोष आहे? नाही, बरोबर आहे की नाही? उद्या शिवाजी महाराजांची देवळं बांधायला बसल्यात आणि तिथं सत्यनारायण घालायला बसल्यात. अरे ज्यानं अंधारामध्ये लढाया केल्या आणि अमावस्येच्या दिवशी स्वाऱ्या केल्या आणि एकाही किल्ल्याची वास्तू शांती केली नाही, असा जगातला एकच राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय राजा! म्हणून माझ्या बहिणींनो, अंधश्रद्धेपासून आपण दूर राहू. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला, नाही तर आम्ही अजूनही बुद्धूच असतो. एवढी चांगल्या साड्या तुम्हाला, तुमच्याकडं पाहिल्यावर आपल्याकडं पाहिल्यावर लोकांना वकायला होत होती. आणि स्वतः महाराष्ट्राचे मूल निवासी पक्के मराठी असताना आर्य ब्राह्मणांच्या विरोधात लढाई केल्यामुळे त्यांनी इथलेच आपली माणसं हाती धरून आपल्याच माणसांना अच्युत बनवलं आणि ती अच्युतता नष्ट करण्यासाठी पहिला पाऊल टाकला नामदेवानी आणि ज्ञानदेवानी. ऐसे भजते प्रेम भावे, ज्ञानेश्वरीची ओळख सांगतो. जया शरीरही पाठी न पवे, तेने भलतिया व्हावे जातीचिया. तो आधी जरी दुराचारी, परी सर्व उत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी, न मरता निघाला. अपिचेत सुदुराचारो भजते मामानन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सा. तो कोणत्याही जातीचा असो, त्याला सज्जन होण्याचा अधिकार देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे बुद्ध भगवान आहे. हे सगळा अतिरेक आहे. माणसबळ कमी पडतोय, नाही तर उद्या माझी एक दिवस होणार मर्डर. झाली तर झाली, पण बोलू दे खरं, आहे की नाही? आजही मंदिरांच्यावर बघा, बाजूने हेमाडपंथी मंदिरं जेवढी आहेत ना, आता तेवढं सांगत नाही मी, पण एकच सांगतो की माझा स्थितप्रज्ञ बुद्ध विठ्ठल. वि म्हणजे विवेक आणि ठळ म्हणजे जागा. विवेकाची जागा म्हणजे पंचशील. हो, सत्याचा देव दाखवणारा खरा तो एकची धर्म जगाला. विशेष वाटते आपले भैयासाहेब एवढा वेळ बसले. काही काही लोक माझ्या भैयासाहेबांसारखी 1000 माणसं, शिवरायांची बाबासाहेबांची कृपा हो. भैयासाहेबांसारखी हजारो माणसं, बनशी भाऊ सारखी हजारो माणसं माझ्या महाराष्ट्रात मराठा समाजात निर्माण होत. मराठा समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई भीमाई शिवबा छत्रपती शाहू फुले आंबेडकर कळावेत. आणि पुढे ऐका, आंबेडकरी पोरांना पोरींना पंढरीचं चंद्रभागेचं वाळवंट कळावं. पंढरीचा विठ्ठल कसा आहे? विठू माझा माझा माझा, विठू माझा माझा माझा, विठू माझा माझा माझा, मला विशेष वाटतं महाराज. आपलं काय अडणार सर? पोलीस हवालदार, अरे ते माझे फ्रेंडच आहे. बघा, पोलीस खात्यातला म्हणून किती नम्र आहे. असे हजारो पोलीस असेल तर होतील का चोऱ्या माऱ्या? चोराला सामील पोलीस झाल्यावर कसं व्हायचं? म्हणून असे पोलीस हवेत, पंचशिलाचा स्वीकार केलेले. हे
ए पुरींनो, अगं थांबा ना 5 मिनिट. संपलंय आता कीर्तन, संपत आलंय. उठू नका कोणी. कधी संपल ते कळणारही नाही. पोलीस खात्यातलं हे इथं बसले ते बघा साहेब आमचे. कुठं बसले बरं? तुम्ही वकील आहात ना, ॲडव्होकेट. आणि तुमचे मित्र कुठं गेले? नाही नाही नाही, तुम्ही आहेत बरोबर. ते नाही म्हटलं मी वंजारी आहे. ते पण पोलीस अधिकारी होते ना. हा, तुम्हाला सांगतो, एकदा मनुष्य शिकला की तो वंजारी राहत नाही, मराठी राहत नाही, कोणत्या जातीचा राहत नाही. आय डोंट लाईक रिलिजन अँड कास्ट. माझी एकच जात आहे, ती प्रेमाची जात आहे. माझी जात आहे सत्याची, माझा धर्म आहे सत्याचा, माझा देव आहे सत्याचा. त्याला पूजा लागत नाही. सत्याला पूजा लागते, सत्याला बामण लागतो. सत्यावर दही वाचावं लागते का? 1.5 किलो दही ओतायन महा, 2.5 किलो महादेवाच्या पिंडीवर दूध ओतायन महा, 2 लिटर दूध नागपंचमीच्या दिवशी वारुळात ओतायन महा. आणि खाली नाग असेल तर तो मरल ना त्या दुधाने, ती माती पडून. हे म्हणा चल ग सये वारुळाला, मग मी म्हणतो नागुबाला महारायाला. म्हणून सज्जन हो, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात. आणि सत्य हा विठ्ठल आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदा. बस ना खाली, बस बसा, पटकन बसा, म्हणजे मला वेळ नाही जायचा. मला संपवायचे आता. त्याची मी पेंडी बांधतोय आता, पेंडीवर का बायांनो. तुम्हाला कळलं ना आता, शिवरायांना पंचशील कळालं तुकोबारायांच्यामुळे, बाबासाहेबांना पंचशील कळालं ते शिवरायांमुळे, महात्मा ज्योतिराव फुल्यांना पंचशील कळालं म्हणून साऊला म्हणजे सावित्रीबाईंना शाळा शिकवली, मास्तरीन बनवली. त्या काळामध्ये बाईनं शाळा शिकणं पाप असायचं, बाईनं दुसरा नवरा करणं पाप असायचं. बरोबर आहे का? आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची बायको मेली तरी ते साच पडायचं, वावळे महाराज तुम्ही लहिंडाटा, माझी मंडळी मेली, एखादी चुनी पाणी असली ते बघा कुठे. म्हणजे 80 वर्षाचा पचका झालेलं म्हातारं बायको शोधते. आणि 20 वर्षाच्या पोरीला नवरा मेल्यावर परत लग्न करायची परवानगी जो धर्म देत नाही, त्या धर्माला इंद्रायणीच्या पाण्यात टाकणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि या संप्रदायाला वाट मिळाली ती बुद्धांपासून मिळाली. म्हणून बुद्धांचं पहिलं पंचशील आहे पानातिपाता वेरमणी, म्हणजे मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही, मी मांस खाणार नाही, हाडकं चगळून माझं तोंड खलबत्ता करणार नाही. तुका म्हणे कुठं ती हाडे आपल्या नाडे रडतील. दुसरं पंचशिलातलं तत्व आहे आदिन्न दाना वीरमणी, मी दुसऱ्याच्या धनाची चोरी करणार नाही. तुकोबाराय म्हणतात परद्रव्य परनारी यांचा धरी आहे ना पंचशील सारखं तुकोबारायांचं. आणि अभंग तिसरं आहे मुसावादा वेरमणी, शिक्का पदम समाधियामी, मी कधीही खोटं बोलणार नाही. तुकोबाराय म्हणतात सत्य बोले मुखे, दुखवे आणि कांचा दुःखे. आहे काय बरोबर? कामेसु मिच्छा, पुढचं कामेसु मिच्छाचारा वेरमणी, शिक्का पदम, मी लोकांच्या लेकी बाळींना सख्या बहिणीचा दर्जा देईल. हे बुद्धांचं पंचशील तुकोबाराने कसं लिहिलंय? परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ, परविया नारी आईच्या समान, हे गेले नेमून ठाईच. याची तुकोबाचे अभंग आणि बुद्धांचं पंचशील सारखं आहे. हे वारकरी संप्रदायातल्या दिग्गजांना कळावं आणि आंबेडकरी चळवळीच्या पोरांनो तुम्हालाही कळावं, म्हणजे भेदभाव नष्ट होते. आता शेवटचं काय बघ, म्हणजे काय सांगितलं? कामेसु मिच्छाचार म्हणजे काय? शिवाजी महाराजांनी मोगलाच्या पोरीला बहिणीचा सन्मान देऊन पाठवलं का नाही? कोणतं पंचशील वापरलं सूत्र? कामेसु, म्हणजे भगवान बुद्धांच्या विचाराचे शिवराया होते हे विसरून चालणार नाही. शेवटचं काय? सुरामे रे मज्जपमाद ठाणा वेरमणी, शिक्का पदम समाधियामी,
दारू गांजा अफू तंबाखू हे मी खाऊन येणार, मरेपर्यंत खाणार नाही, असा पंचशील म्हणजेच पंढरी आहे. ही बुद्धांचं पंचशील वारकरी संप्रदायाने स्वीकारलं, म्हणून वारकरी हा पंचशिलाने वागतो. हे पोलीस खात्यात असून सुद्धा गळ्यात माळ आहे. माळमध्ये काय सांगते? या 5 प्रकारच्या पंचसूत्रीचा, तुकोबांच्या आणि बुद्धांच्या पंचशिलाचा स्वीकार म्हणजे वारकरी होणे. एवढं मी आपल्याला सांगितलं. मला आपण बोलवलं. शिवाजी महाराजांचा विचार काय? धर्मजातीच्या खुळ्या कल्पना सोडून मणी धरी सत्य भावना. बरोबर आहे का? वाबळे कवी सांगे फार सडे तोड रे, देशाशी नाते आता जोड जोड रे, देशाची नाते आता जोड रे, जोड रे, देशाची नाते आता जोड रे. कुणी म्हणे राम लल्ला, कुणी म्हणे बिस्मिल्ला, अनंत नावाचा राम माझा शोभला. आत्माराम रामाला आणि कृष्णाला जगवतो तो राम म्हणजे झाडाच्या पानातला वारा आहे. क्या बात. म्हणून एक एक झाड लावा, 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 एक एक झाड लावा. कार्यक्रम संपलाय. लक्षात ठेवा मला काय म्हणायचे ते. बाप कविता. बुद्धाने जे सांगितलं ते तुकोबांनी ऐकलं, तुकोबाने सांगितलं ते शिवरायांनी प्रॅक्टिकल केलं. केलं की नाही बहिणींनो? शिवरायांनी सांगितलं ते घटनेमध्ये तुकोबारायांच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा या अधिकार बाळे नारी नर आदी करोणी वेश्याही स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आणि अभिव्यक्त होण्याचा कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन माझ्या भीमरायाने संविधानात लिहिला. ते तुकोबारायांचं वचन ऐकून लिहिलेलं आहे. म्हणून तुकोबांच्या अभंगांचं ट्रान्सलेशन म्हणजे संविधान आहे हे चळवळीतल्या लोकांना कळावं आणि इतर बहुजन मराठ्यांनाही कळावं. म्हणजे वैरभाव नष्ट होती. वैरभाव वाढवणारे लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. आता आपल्याला गावकऱ्यांना एकत्र आलं पाहिजे आणि भेदभाव नष्ट करणं हेच पंढरपूर आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे सगळं कशाने होईल? बाबासाहेब सांगतात शिका. आता पुढचं तुम्ही बोला. संघटित व्हा, पण शिकलं पाहिजे ना. जर तंबाखू चोळणारे संघटित झाले तर काय होईल? माऊली. मग पंढरपूरच्या बाया म्हणतील पुढच्या वर्षी 10 लाख लोकांनी परत यावर का आमच्या गावात थुकायला. म्हणून ज्या दिवशी थुकायचं बंद होईल त्या दिवशी आम्ही पंढरपूरला जावो तर देवाला आनंद होतो. वा वा. म्हणून मी सांगतोय उठी लवकरी त्वरा तू करी, उठी लवकरी त्वरा तू करी, नंबर पहिला घेई लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई, लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई, लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई, लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई. आली गरिबी माझ्या नशिबी मी दुर्दैवी
थोडक्यात आहे, ऐकताय काय? माहीत तुझला नाही लाडक्या जय हो! शाळेत गेली शेळके साहेब, हे कीर्तन मी मशिदीतही करू शकतो. कारण का मशिदीतल्या मुसलमानाला सुद्धा शिक्षणाची गरज आहे. म्हणून हिंदू आणि मुसलमान एकत्र आले, त्याचं नाव वारकरी संप्रदाय.